हॅलो गाईज, कसे सर्व. आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आणि सर्वांनी मजेतच राहा. सो आजचा व्लॉग एकदम मॉर्निंगलाच मी स्टार्ट केला आहे. वाजलं 9:30 आणि व्लॉगिंग मी स्टार्ट केलेली आहे. कारण भरपूर जण विचारतात की व्लॉग का येत नाही. सो ट्राय करते की व्लॉग नेहमी टाकू. आणि आजचा माझा प्लॅन आहे बिर्याणी बनवायचा, तो पण चिकन न करता मटन बिर्याणी. आणि मटन बिर्याणी मी इथे पहिल्यांदाच करते. मी माहेरी भरपूर वेळा केलेली आहे आणि इथे पहिल्यांदाच करते. सो बघूया कशी होते आणि रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्लॉगला कंटिन्यू राहा आणि व्लॉग एन्जॉय करा. आता मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मी बनवणार आहे मटन बिर्याणी. तर मटन असं स्वच्छ असं धुवून घेतले मी. आता आम्ही तिघच जण आहोत आज घरामध्ये, आमच्याकडून नाही. सो आम्ही तिघांसाठी मी बनवते बिर्याणी. आता हे मॅरिनेट करून ठेवते अगोदर. त्याच्यामध्ये आता हळद आणि आपला आगरी मसाला, आणि दही टाकून घ्यायचे. आणि आता ही दही आणि हा सुहानाचा बिर्याणी मसाला, हा पण पूर्ण पॅकेट टाकून घेते. छोटा पॅकेट आहे म्हणून. आता हे टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घेते मी. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून मला ना कांद्याचा बरिस्ता, जो आपण कांदा तळू ना, तो पण टाकायचा आहे. तो अजून माझा झाला नाही. तोपर्यंत चिकन मॅरिनेट करते. मग तो त्याच्यानंतर झाल्यावरती तो पण याच्यामध्ये मिक्स करेन. तसं तुम्ही पुढे बघाच मी काय करते. आता ही धना पावडर आहे, ती पण थोडीशी टाकून घेते आणि मिक्स करायचं बरं सगळं. आता हे सगळं मिक्स करून झालं. आणि आता हा मी 1 ते 1.5 तास ठेवेन, कारण अजून 9:30 वाजलेत आणि मी 11 वाजता बनवत घेणार आहे. मला मॅरिनेट जास्त करायचा होता म्हणून सगळं लवकर आणून घेतलं आहे. आणि हे बघा, हे राईस पण मी असा भिजत ठेवला आहे. हा पण मस्त 1.5 तास भिजेल. तोपर्यंत हे सगळं बाजूला ठेवून आता मी ग्रेव्हीची तयारी करते. कांदे वगैरे कापून घेते सगळं. वरती बघ. इथे बघ. झोपायला काय लागते तुका बारकूसा बाबू. आता चहा पी घे. पी चहा. व्हेरी गुड. पहिला प्रियांची आंघोळ वगैरे झाले, त्याला रेडी करून त्याला चहा वगैरे दिलाय मी. करला परत इकडं चहा पिजा की हो. चहा पी. आता मी हा वाला कांदा असा मोठा मोठा कापला आहे, कारण की त्याची मला पेस्ट बनवायची. आता हे पूर्ण पेस्ट करून घेईन. आणि इकडे बरिस्ताला पण मी कांदा तळत घेतले. आता हा थोडंसं मला मॅरिनेशनमध्ये टाकायचं आणि थोडंसं वरती गार्निश करायचं. त्याच्यामुळे मी जास्त घेतलं जरा. आता हे वाटून घेते. आता हे कांदा जो वाटले ना, त्याच्यामध्येच मी अद्रक मिरच्या वगैरे सगळं ठेसून घेते. सॉरी, ठेसून नाही, वाटून घेते. आता मिरच्या, अद्रक, लसूण त्याच्यामध्येच वाटायचं, म्हणजे कसं टेन्शन नाही. काय बनवते?
मटन बिर्याणी. मटन बिर्याणी. आता एवढ्या मिरच्या घेतल्या की एक कमी करू का? एक कमी गाईस 4च घेते आणि लसूण ना असा सालाचा गटच घेते थोडा. आता याच्यामध्ये मी अद्रक लसूण मिरची आणि ही कोथिंबीर असं सगळं घालून परत एकदा वाटून घेते. मग तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये मी तेल आणि आपला खडा मसाला थोडा टाकून घेतले आणि हा आपण जो वाटण केलेला तो टाकायचा आहे. भरपूर असं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे. शिजवण्याच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही, नाहीतर ते कच्चा लागेल सगळा. एकदम शिजवून घ्यायचे. याचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला शिजवायचं. आणि मी कुकरमध्येच घेतले कारण मटण लवकर शिजणार नाही, तर कुकरमध्ये मी 2 ते 3 शिट्ट्या घेईन फक्त. आणि इथं कांद्याच्यामध्ये बरिस्ता पण रेडी आहे, तर ते मी मॅरिनेशनमध्ये टाकते थोडंसं. तुम्ही बघा. आता हा मी थोडंसं मॅरिनेशनमध्ये टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं. ऑप्शनल आहे, ज्याला आवडते त्यांनी टाका, नाहीतर नाही टाकला तरी चालते, असं काही नाही. आणि हा एक केवडा वॉटर जो बिर्याणीमध्ये ना जेव्हा लेअर करतो ना आपण तेव्हा 4-5 थेंब टाकायचा. याच्याने मस्त असा वास येतो बिर्याणीला, तर एकदा नक्की ट्राय. आता एकीकडे मी राईस पण घालून घेते. राईस बघा मस्त वरती आलाय. आता हा आपल्याला 80% कुक करायचं आहे फक्त. आणि आता लगेच एकाकडे मी किचन पण आवरते, म्हणजे मला जास्त हे नाही होणार. पटापट एका साईडला इथं ठेवलं आहे आणि एका साईडला किचन आवरून घ्यायचं लगेच. कोथिंबीर मला साफ करायची, सोयी राहू दे. तर आता तुम्ही बघा याला पूर्णपणे तेल सुटलं आहे मस्त. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपलं मटण. आता हा मटण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं पूर्ण. असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि लगेच पाणी नाही टाकायचं. फक्त आता याच्यामध्ये मी थोडंसं इतकुसा पाणी टाकायचा आणि सर्व असं त्याच्यामध्ये टाकायचं आणि लगेच कुकर बंद नाही करायचा. अगोदर त्याला थोडं पाणी सुटू द्यायचं. आता याच्यामध्ये मी काहीच टाकलं नाही अजून. आता याच्यामध्ये मी तर थोडंसं पाणी टाकलं आहे आणि झाकण फक्त असं वरच्यावर ठेवायचा आणि त्याला शिजू द्यायचं. शिजू नाही द्यायचं आणि त्याचं पाणी सुटून द्यायचं. पूर्ण पाणी जेव्हा निघेल ना तेव्हा अजून थोडंसं पाणी ॲड करून कुकर बंद करायचा. आणि इथे आता भाताला पण पाणी उकळलं, याच्यामध्ये मीठ टाकले म्हणजे. आणि आता हे चावले याच्यात टाकून घेते. तर हे खाताना मला काही जमत नाही इकडं. आता राईस टाकून पूर्ण असं मिक्स करून द्यायचं एकदम आणि याला 80% कुक करायचा. आणि तोपर्यंत याच्यामध्ये बघा पाणी सुटेल 5 मिनिटामध्ये. आता आपण बघूया. आता तुम्ही याच्यामध्ये बघा कसं दहीचं आपला पाणी होईल. मग जेव्हा पाणी निघेल ना याच्यातून तेव्हाच पाणी याच्यामध्ये अजून ॲड करायचा. थोडा गॅस फास्ट करते मी आता. आणि इकडे राईस पण माझा कुक होते. आता याच्यावरती मला भरपूर लक्ष ठेवायला लागेल, पण थोडा तरी जास्त कुक झाला. तर पप्पांना आवडणार नाही. पप्पांना एकदम असा सुट्टा राईस पाहिजे असते. सध्या राईस मी 80% कुक करून घेतले आणि हा आता मी याच्यामध्ये ट्रान्सफर करते. आता हा राईस मी असा ही चाळणी आहे त्याच्यावरती टाकून घेतले, म्हणजे पाणी असेल तो सगळं खाली निथळून जाईल. आणि मग त्याच्यानंतर कपड्यावरती पसरवून घ्यायचा. आता असा मी भात पसरवून घेतलाय पूर्ण. आता हा भात जोपर्यंत सुकेल तोपर्यंत मटण पण रेडी होईल. आपण बघूया आता क्रियान काय करतो. थोडा वेळ फॅनवर बसते, जाम गरम झालं मला. आणि ह्याचं काय चालू आहे, काय करतो बाबू? त्याची खेळ चालू आहे, ह्याला खेळू द्या, मला बसू द्या. आता बघा मी 2 शिट्ट्या घेतल्या आणि बंद केलाय. बघूया आता शिजले का नाही चिकन, सॉरी मटन.
आता इथं लास्टचा टचअप सगळा मी रेडी करून ठेवलं. ह्याच्यामध्ये कलर येल्लोवाला फूड कलर, तूप आणि कांदा आणि हे कोथिंबीर. आता अजून काही वाजले नाही, फक्त 12:15 झाले. तर मी थोडा वेळ थांबते आणि 12:30पर्यंत मग दम द्यायला घेते. आणि आपलं मटण बघा कसं मस्त शिजलं आहे. तर आता मी लेअरिंग करायला घेते. ही आहे बघा मटणाची ग्रेव्ही. आणि आता याच्यावरती राईस टाकायचा. आणि परत ही ग्रेव्ही टाकायची. जास्त खाली टाकायचं, वरती थोडं टाकलं तरी चालतंय. आता या वरती पूर्ण राईस मी टाकून घेते. आता हा आपला फूड कलर आहे, तो याच्यावरती टाकायचा. आणि आपला कांद्याचा बरिस्ता पूर्ण टाकून घ्यायचा. आणि कोथिंबीर. आणि हा आहे तूप. आता याला दम द्यायचा आहे आपल्याला 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवरती. आता मी दम द्यायला ठेवते. आणि हा आता मेन इन्ग्रेडियंट आपला केवडा वॉटर, याच्यामध्ये असा थोडासा टाकून घ्यायचं आहे. हा टाकल्यावरती वास एकदम मस्त येते. आता गॅस चालू केला मी. 2 मिनटं फास्ट ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर गॅस स्लो करायचा. आणि आता इथे मी ते दम द्यायला ठेवले. तर गॅस स्लो केले आणि त्याच्यावरती खलबत्ता ठेवले वजन. आता बघा बिर्याणी आपली रेडी आहे. आता वाफ कशी आली तुम्ही बघा. गरम. तुम्ही बघू शकता बिर्याणी एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे. आणि आता मी देते क्रियांना जेवायला. तुम्ही बघा, तुम्ही त्यांना सर्व करून पण दाखवते. तर आता दुपारी मी जेवण वगैरे थोडा आराम केला आणि आता उठून माझ्या भाकरी वगैरे सगळं रेडी झालं. भाकरी करून घेतल्या आणि आता काहीतरी जेवण बनवते लाईटच. कारण दुपारी आम्ही बिर्याणी खाल्ली सगळ्यांनी. तर आता क्रियांना पाहिजे मॅगी, सो मी त्याला मॅगी करून देतो. कधीपासूनच माझ्या मागं लागलं मॅगीसाठी. तर आता यावी मॅगी आणली आणि बनवून देते त्याला. कियो मला पण देशील ना? एक डिश ना मी मला काढले आणि एक क्रियांना काढले. तर तो लगे माझी डिश ठेवून देते ड्रॉवरमध्ये परत. मला म्हणजे मला नको, त्याला एकट्यालाच पाहिजे असं. मी एवढी नाही, थोडीशी फक्त ट्राय करायची. मला डबल मसाला कशी लागते म्हणून मी थोडी घेते. क्रियान अरे माझी डिश काय चालवली? मला नको घेऊ. मला घ्यायची तू. राम देजी बाबू आवडती. मी तुला देतो. चल. आता ही मी मॅगी घेतली बाबूला आणि मला. दिसते तर मस्त. मी कधी खात नाही मॅगी, मला नाही आवडत. कियो आता मी माझ्यांशीच खाते बघ. तर बघ त्याचा राहिल्या बाजूला ना माझ्या त्याच्याशी त्याचा. की तो मला आहे ना बाबू. यो घेऊ मला, घेऊ ना मला. हा गरम गरम.
इथं बघा माझ्या ह्याच्यातून त्याने केवढा खाला पूर्ण आणि मगच त्याचा खायला जायला. आता मी तुझा खातो जे यो तुला जा. आता यो मला आता माझ्यातून संपवला, माझ्यात खाल्ला आणि त्याचा स्वतःचा खायला जाऊन कुठं बसले बघा. प्रियान मला नाही देत.